Hello everyone, today we are going to learn standard 8 maths practice set 15.2. Question number 1 आहे, lengths of the diagonals of a rhombus are 15 cm and 24 cm. Find its area. रोम्बसच्या डायगोनल्स आपल्याला दिलेले आहे, वन 15 cm आहे अँड सेकंड 24 cm आहे. ओके, आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. बघा, डायगोनल मीन्स व्हॉट. सपोज इथे हा रोम्बस आहे हे कन्सिडर करा. ठीक आहे, या रोम्बसची ही वन डायगोनल अँड ही सेकंड डायगोनल. सो ही 24 cm, ही 15 cm असं कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, आता लक्षात आलं असेल डायगोनल्स कोणते असतात. सो हा रोम्बस आणि ह्या त्याच्या दोन डायगोनल्स आणि त्या डायगोनल्सचा आपल्याला मेजरमेंट इथे दिलेला आहे. त्या मेजरमेंट अकॉर्डिंग आपल्याला एरिया फाइंड करायचा. सो इथे रोम्बसचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला बुकमध्ये एक फॉर्म्युला गिव्हन आहे. एरिया of a rhombus is equal to half multiply product of length of the diagonals. व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहे. इथे हाफ प्रोडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ द डायगोनल. प्रोडक्ट मीन्स व्हॉट, मल्टिप्लिकेशन करायची आहे दोन्हीही डायगोनल्सची. सो दोन्ही डायगोनलचं मेजरमेंट दिलेलं आहे इथे. मल्टिप्लाय 15 मल्टिप्लाय 24. ओके, या 2ने 24ला डिव्हाइड करू शकतो आपण. 2 1 जार 2, 2 2 जार 4, इथे 12 आले. 15ने 1ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे इथे 15 1 जार 15 मल्टिप्लाय रिमेनिंग हे 12. आता 15 अँड 12ची मल्टिप्लिकेशन करायची आहे. सो इथे आन्सर मिळते आपल्याला 180 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर का घेतलं, 15चे 1 सेंटीमीटर अँड 12चा 1 सेंटीमीटर. असे सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर येणार. सो इथे आपण सेंटीमीटर स्क्वेअर राईट केलं तरीही चालेल किंवा स्क्वेअर सेंटीमीटर हे युनिट राईट केलं तरी चालेल. देअरफॉर एरिया ऑफ a rhombus is 180 square centimeter. Okay. Question number 2 आहे, length of the diagonals of a rhombus are 16.5 cm and 14.2 cm. Find its area. इथे आपल्याला सेम फर्स्ट क्वेश्चन सारखा हा एक्झाम्पल सॉल्व करायचा आहे. डायगोनल्सची लेंथ दिलेली आहे, एरिया फाइंड करायचा आहे. सो आन्सरमध्ये येणार area of a rhombus is equal to half multiply product of length of the diagonal. ओके, व्हॅल्यूज पुट करूया. इथे हाफ मल्टिप्लाय 16.5 मल्टिप्लाय 14.2. या 2ने 14.2ला आता मल्टिप्लाय करायचं. 2 1 जार 2, 2 7 जार 14 अँड 2 1 जार 2. वन डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. सो इथे 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येणार. 16.5 मल्टिप्लाय 1 केलं तर 16.5 येणार आहे मल्टिप्लाय 7.1. या दोघांची करायची आहे मल्टिप्लिकेशन. रफमध्ये मल्टिप्लिकेशन करून दाखवते. 16.5 मल्टिप्लाय बाय 7.1. 1 5 जार 5, 1 6 जार 6, 1 1 जार 1. इथे एक एक्स्ट्राचा 0 ॲड करायचा आहे. 7 5 जार 35, इथे 5 कॅरियरला 3. 7 6 42, 42 प्लस 3 45, इथे 5 कॅरी 4. 7 1 जार 7, 7 प्लस 4 11. ॲडिशन 5 प्लस 0 5, 6 प्लस 5 11, इथे 1 कॅरी 1. 1 प्लस 1 2, 2 प्लस 5 7 अँड हा रिमेनिंग 1, हा रिमेनिंग 1 ॲज इट इज. ओके, बघा आता इथे या नंबरमध्ये 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे आणि सेकंड नंबरमध्ये पण 1 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट. सो मल्टिप्लिकेशनमध्ये हे दोन्ही डिजिट काउंट करायचे. 1 प्लस 1 2. सो 2 डिजिट सोडून आन्सरमध्ये आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे, राईट साईडला 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. ओके, सो इथे आन्सर मिळाला आपल्याला 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर
और सेंटीमीटर स्क्वेअर, दोनपैकी कोणतंही युनिट राईट केलं तरीही चालेल. देअरफोर एरिया ऑफ अ रोम्बस is 117.15 square centimeter. Okay. Now question number 3, if perimeter of a rhombus is 100 centimeter and length of one diagonal is 48 centimeter, what is the area of the quadrilateral? इथे रोम्बसची पेरिमीटर दिलेली आहे. पेरिमीटर मीन्स ऑल साईडची ॲडिशन. इथे 4 साईड्स आहेत ना, ABBCCDDA, या 4 साईडची ॲडिशन जर केली तर 100 सेंटीमीटर पेरिमीटर इथे दिलेली आहे. आणि 1 डायगोनल दिलेली आहे. डायगोनल्स काय आहे, AC ही 1 डायगोनल, BD हे सेकंड डायगोनल. या रोम्बसमध्ये 2 डायगोनल्स आहे, त्यापैकी 1 डायगोनल्सची लेंथ आपल्याला दिलेली आहे. आपण कन्सिडर करू AC ह्या डायगोनलची लेंथ 48 सेंटीमीटर आहे. तर ह्या क्वाड्रिलॅटरलचा, रोम्बस मीन्स क्वाड्रिलॅटरल, ओके. सो ह्या क्वाड्रिलॅटरलचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. तर आता एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ द रोम्बस. त्या एरिया ऑफ द रोम्बसमध्ये प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द डायगोनल घ्यावं लागते. डायगोनलचे मल्टिप्लिकेशन दोन्हीही डायगोनलची, बट इथे पण डायगोनल दिलेली आहे, AC डायगोनल दिलेली आहे, BD डायगोनल फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फाइंड करावी लागेल. नंतर आपण एरिया फाइंड करू शकतो. मग BD डायगोनल फाइंड करण्यासाठी आपल्याला ही साईड माहिती पाहिजे की ही किती सेंटीमीटरची आहे. आपल्याला 100 सेंटीमीटर रोम्बसची पेरिमीटर दिलेली आहे. तर साईड्स किती आहे, 1 2 3 4. सो 4 डिवायडेड बाय 100 जर केलं ना तर आपल्याला ही साईड मिळून जाते. सो आपण 1 बाय 1 इथे राईट करणार. लेट रोम्बस ABCD be the required rhombus AC and BD are 2 diagonals intersecting at point M. आपण काय शो केलेलं आहे, AC and BD डायगोनल ह्या इंटरसेक्ट होत आहे M पॉईंटवरती. ओके. आता पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साईड, 4 मल्टिप्लाय साईड, आणि पेरिमीटर ऑफ रोम्बस गिव्हन आहे 100 सेंटीमीटर. हा 4 आपण अपोजिट साईडला ट्रान्सफर करू, तर इकडे मल्टिप्लिकेशन आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो डिवाइडला जाणार. 100 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू साईड. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 10 - 8 इथे 2 येणार. 4 5 जार 20. सो साईड किती मिळाली आपल्याला, 25. आता यामध्ये आपण AB ही साईड कन्सिडर करू, 25 मिळालेली आहे. तसं कन्सिडर कोणतीही साईड केली तरी चालेल, बट आपल्याला AB ही साईड कन्सिडर करायची आहे. AB प्लस BC प्लस CD प्लस DA या चारही साईडची ॲडिशन जर केली तर 100 पेरिमीटर येत आहे रोम्बसची, आणि वन साईड आपल्याला मिळालेली आहे 25 सेंटीमीटर. ही 25 25 25 अँड 25 सेंटीमीटर, ऑल साईड इज इक्वल. ओके. देअरफोर लेंथ AB इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. आता AB 25 सेंटीमीटर मिळाली. आता आपल्याला AM ही फाइंड करायची आहे. AM ही कोणाच्या हाफ आहे, AC या लेंथच्या हाफ आहे. अँड आपण काय कन्सिडर केलं, AC ही 48 सेंटीमीटर आहे हे कन्सिडर केलं. ओके. लेट कन्सिडर लेंथ AC इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. ओके. AM फाइंड करायची आहे. AM ही ACच्या हाफ आहे. लेंथ AM इज इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ AC. ओके. AC व्हॅल्यू किती आहे, 48. 2 1 जार 2, 2 2 जार 4. इथे डिवायडेशन करू शकतो आपण. 2 4 जार 8, 24. लेंथ AM
इज इक्वल टू 24. आता हा बघा 1 इथे आहे, 1 मल्टिप्लाय 24 व्हॅल्यू येणार आहे 24 सेंटीमीटर. आता आपल्याला AM ही 24 सेंटीमीटर मिळाली, AB ही 25 सेंटीमीटर मिळाली. आता आपल्याला BM ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे अँड देन BM फाइंड केल्यानंतर आपण BMची डबल करून BD फाइंड करू शकतो. अँड जेव्हा आपल्याला ही डायगोनल पूर्ण माहिती झाली तेव्हा आपण पूर्ण एरिया इझिली फाइंड करू शकतो. ओके, बघा AMB हा आपल्याला एक ट्रायंगल दिसत आहे अँड हा ट्रायंगल कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल. ओके, सो राईट अँगल ट्रायंगलच्या आपल्याला 2 साईड माहिती आहे, थर्ड वन साईड आपल्याला फाइंड करायची आहे. तर इथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. ओके, डायगोनल्स ऑफ rhombus are perpendicular to each other. Okay, therefore measure angle AMB is equal to 90 degree. जेव्हा ह्या दोन डायगोनल्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत तेव्हाच इथे इथे M पाहिजे, AMB is equal to 90 degree. ओके, in right angle triangle by Pythagoras theorem. पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेन्यूस इज इक्वल टू अदर 2 साईडचे ॲडिशन घ्यायचे आहे. इथे AMB ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये AB हा हायपोटेन्यूस आहे अँड AMBM ह्या अदर 2 साईड आहे. सो हायपोटेन्यूस इज इक्वल टू AM प्लस BM. ओके, सो लेंथ AB प्लस लेंथ AM प्लस BM. ओके, AB आपल्याला 25 सेंटीमीटर मिळालेली आहे लेंथ, इथे स्क्वेअर घ्यायचे आहे आपल्याला, अँड लेंथ AM मिळालेली आहे आपल्याला 24 स्क्वेअर प्लस लेंथ BM फाइंड करायची आहे. इथे 25चा स्क्वेअर येणार आहे 625 इज इक्वल टू 24चा स्क्वेअर येणार आहे 576 प्लस लेंथ BM स्क्वेअर ॲज इट इज. तुम्ही MB ही साईड राईट केली, BM राईट केली तरीही नो प्रॉब्लेम. ओके, आता आपल्याला ही साईड फाइंड करायची आहे ना, तर हा 576 आपण अपोजिट साईडला इकडे शिफ्ट करू. मग अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर हा इकडे मायनसमध्ये येणार बिकॉज अदर साईडला इथे प्लस आहे. ओके, लेंथ BM इज इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ BD. ओके, लेंथ BM आपल्याला 7 सेंटीमीटर मिळालेली आहे, हाफ ऑफ द लेंथ BD फाइंड करायची आहे. सो ॲज इट इज येणार आहे 1 अँड 1/2 इथे मल्टिप्लिकेशनला आहे, अपोजिट साईडला गेल्यानंतर तो डिनॉमिनेटरला जाणार. ओके, सो 1ने कोणत्याही नंबरला आपण डिव्हाइड केलं तर ॲज इट इज तो नंबर येतो किंवा मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज तो नंबर येतो. सो आपल्याला हा 2 अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे, इथे डिवायडेशनला आहे, अपोजिट साईडला मल्टिप्लिकेशनला जाणार. इज इक्वल टू लेंथ BD 2 7 14, लेंथ BD किती मिळालेली आहे आपल्याला? 14 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ BD इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आता आपल्याला दोन्ही डायगोनल्सच्या लेंथ इथे मिळालेले आहे. सो इथे आपण असं पण राईट करू शकतो, डायगोनल्स ऑफ rhombus bisect each other. रोम्बसच्या दोन्हीही डायगोनल्स ह्या इच अदर बायसेक्ट असतात. ओके, आता आपण इथे एरिया फाइंड करणार आहे जे की आपलं लास्ट आन्सर असणार आहे. आपल्याला दोन्हीही डायगोनलच्या लेंथ आता मिळालेल्या आहे. देअरफॉर एरिया ऑफ अ rhombus is equal to half multiply product of the two diagonals.
ओके, प्रोडक्ट ऑफ द टू डायगोनल्स किंवा प्रोडक्ट ऑफ द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस. सो इथे येणार आहे हाफ मल्टिप्लाय टू डायगोनल्स. किती लेंथ आहे? 48 सेंटीमीटर फर्स्ट लेंथ आहे अँड सेकंड डायगोनल्सची आपल्याला मिळालेली आहे 14 सेंटीमीटर. 2ने आपण 48ला डिव्हाइड करणार. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 2 4 जार 8. इथे 24 मल्टिप्लाय 14, 24 1 जार 24 सेंटीमीटर मल्टिप्लाय 14 सेंटीमीटर. 24 मल्टिप्लाय 14 जर आपण मल्टिप्लिकेशन केली तर 336 हे आन्सर येत आहे. सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर दोनपैकी कोणतेही युनिट तुम्ही राईट करू शकता आणि ही मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून बघायची आहे इतकी येते का. ओके, देअरफॉर एरिया ऑफ अ रोम्बस इज 336 square centimeter. Understand? Question number 4. If length of a diagonal of a rhombus is 30 centimeter and its area is 240 square centimeter, find its perimeter. इथे रोम्बसची आपल्याला 1 लेंथ दिलेली आहे डायगोनल्सची. ओके, 1 डायगोनल्सची लेंथ गिवन आहे अँड एरिया गिवन आहे. पेरिमीटर इथे फाइंड करायचं आहे. लेट quadrilateral ABCD be given rhombus AC and BD are two diagonals intersecting at point M. BD AC ह्या M पॉइंटला इथे इंटरसेक्ट करत आहे. सो गिव्हन काय आहे? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल मीन्स रोम्बस ABCD इज इक्वल टू 240 स्क्वेअर सेंटीमीटर अँड आणखी गिव्हन काय आहे? लेंथ BD इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. तुम्ही AC लेंथ कन्सिडर केली 30 सेंटीमीटर तरीही चालेल, बिकॉज आपल्याला इथे कोणतेही मेजरमेंट असं सांगितलेलं नाही आहे की ACच 30 आहे किंवा BDच 30 आहे. मी इथे BD कन्सिडर केली 30 सेंटीमीटर आहे. अंडरस्टँड? सो एरिया ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? हाफ मल्टिप्लाय प्रोडक्ट ऑफ टू डायगोनल्स. ओके, आता यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय टू डायगोनल्सचं प्रोडक्ट आहे म्हणजेच लेंथ BD ही फर्स्ट डायगोनल मल्टिप्लाय लेंथ AC ही सेकंड डायगोनल आहे इज इक्वल टू हाफ मल्टिप्लाय BD लेंथ काय कन्सिडर केलेली आहे? 30 सेंटीमीटर. सो मल्टिप्लाय BD 30 सेंटीमीटर मल्टिप्लाय लेंथ AC ॲज इट इज. अँड इथे आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCDची व्हॅल्यू एरियाची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 240 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे, बघा इथे हा हाफ आहे, इथे 30 सेंटीमीटर आहे. आपल्याला या हाफने ह्या 30ला डिव्हाइड करायचं आहे अँड इथे जी डिव्हायडेशन येणार आहे ती अपोजिट साईडला शिफ्ट करायची आहे. सो बघा कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 240 स्क्वेअर सेंटीमीटर इज इक्वल टू 2 1 जार 2, 3 - 2 1 येणार आहे. 3 - 2 1, इथे 10 होणार आहे. 2 5 जार 10, सो इथे 15 व्हॅल्यू आली. 15 1 जार 15 मल्टिप्लाय लेंथ AC. हा 15 अपोजिट साईडला शिफ्ट करायचा आहे. ACला मल्टिप्लाय आहे, सो अपोजिट साईडला इथे डिव्हायडेशनला जाणार. 240 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू लेंथ AC. 15 1 जार 15, 25 - 15 इथे 9 येणार. सो 9 अँड हा 0 90 होणार. 15 6 जार 90, सो इथे येणार आहे 16. लेंथ AC is equal to 16. Therefore length AC is equal to 16 centimeter.
इथे आपल्याला ह्या रोम्बसच्या दोन्हीही डायगोनल्सची व्हॅल्यू माहिती झालेली आहे. AD अँड AC दोन्ही डायगोनल्सची आपल्याला लेंथ माहिती आहे. इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये पेरिमीटर विचारलेली आहे. पेरिमीटर मीन्स व्हॉट, दिलेल्या डायग्रामची पूर्ण लेंथ जी आहे त्या लेंथची ॲडिशन. ओके, ऑल साईडच्या लेंथची ॲडिशन म्हणजेच इथे पेरिमीटर येणार आहे. सो इथे आपल्याला ही लेंथ माहिती पाहिजे ना. वन लेंथ आपल्याला माहिती असली म्हणजे वन लेंथ जितकी आहे तितक्याच ह्या अदर लेंथ असणार आहे अँड आपण ॲडिशन इझिली करून पेरिमीटर फाइंड करू शकतो. सो ही वन लेंथ फाइंड करण्यासाठी मला BM AM ह्या लेंथ माहिती पाहिजे. जसं की प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं, इथे ट्रायंगल फॉर्म होतो. ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलच्या जर दोन लेंथ आपल्याला माहिती आहे, थर्ड लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे, तर तिथे आपण पायथागोरस थेरम अप्लाय करून फाइंड करू शकतो. अँड ही लेंथ फाइंड झाली तर आपण पेरिमीटर इझिली फाइंड करू शकतो. आता आपल्याकडे BD अँड AC ह्या लेंथ आहे. जर या लेंथला मी हाफ केलं, BD ह्या लेंथला हाफ केलं BM अँड AC ह्या लेंथला हाफ केलं AM, तर मला ह्या लेंथ मिळून जातील ना. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या लेंथ फाइंड करूया अँड देन ही लेंथ फाइंड करू. ओके, मला दोन्हीही डायगोनल्सचे हाफ लेंथ पाहिजे आहे. सो देअरफॉर लेंथ BM इज इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ BD. म्हणजे BM फाइंड करायची आहे तर BM ही BDच्या हाफच असणार आहे. ठीक आहे, अँड लेंथ AM is half of the length AC. लेंथ BM फाइंड करायची आहे. हाफ मल्टिप्लाय BD म्हणजे टोटल लेंथ ही किती आहे, BD आहे 30 सेंटीमीटर. ओके, 2 1 जा 2, 3 मायनस 2 इथे 1 येणार, 2 5 जा 10. इथे लेंथ BM 15 सेंटीमीटर मिळाली. And as it is same, length AM is equal to half multiply AC. total length जी आहे AC ची किती आहे 16 सेंटीमीटर. लेंथ AM is equal to 2 1 जा 2, 2 8 जा 16, 8 1 जा 8. सो इथे मिळाली आपल्याला 8 सेंटीमीटर. ह्या दोन्हीही आपण हाफ ऑफ द डायगोनल्स फाइंड केलेले आहे. ओके, देन आता आपण ह्यांच्या अकॉर्डिंग पायथागोरस थेरम अप्लाय करून AB ही व्हॅल्यू फाइंड करू. ओके, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. रोम्बसच्या कोणताही रोम्बस असो त्या रोम्बसच्या दोन डायगोनल ह्या एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सो त्यामध्ये अँगल्स फॉर्म होतात. सो कोणता अँगल फॉर्म होणार, मेजर अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, अँड इन राईट अँगल ट्रायंगल AMB by Pythagoras theorem आपण पायथागोरस थेरम अप्लाय करून थर्ड वन व्हॅल्यू फाइंड करू. ठीक आहे, या रोम्बस मध्ये बघा AMB हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल का फॉर्म झाला, बिकॉज या दोन्हीही डायगोनल एकमेकांना परपेंडिक्युलर आहे म्हणून इथे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला. आता आपल्याकडे BM ही व्हॅल्यू आहे, AM ही व्हॅल्यू आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या 2 साईड आपल्याला माहिती आहे, थर्ड वन साईड आपल्याला फाइंड करायची आहे, तर त्यासाठी आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. सो हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजेच AB स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर प्लस साईड. सो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. ओके, length AB this is the hypotenuse of right angle triangle. Length AM first side, length BM second side. AB ही फाइंड करायची आहे. सो लेंथ AB as it is equal to लेंथ AM आहे 8 सेंटीमीटर. सो 8 स्क्वेअर प्लस BM लेंथ आहे 15 सेंटीमीटर, 15 स्क्वेअर. ओके, 8चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, 8 8 जार 64 प्लस 15चा स्क्वेअर आहे 225. लेंथ AB ॲज इट इज यांची ॲडिशन करायची आहे. 4 + 5 9, 6 + 2 8
and 2 as it is 289 लेंथ ए बी स्क्वेअर. आता आपल्याला हा स्क्वेअर पाहिजे नाही आहे आणि हा नंबर कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे फाइंड करायचं आहे. तर रूट घ्यावं लागेल आपल्याला दोन्ही साईडला. सो टेकिंग रूट ऑन बोथ साइड, लेंथ ए बी स्क्वेअर अंडर रूट घ्यायचा आहे अँड इज इक्वल टू अंडर 289. सो इथे या रूटसोबत हा स्क्वेअर कॅन्सल होणार आणि इथे फक्त लेंथ ए बी रिमेनिंग येणार आहे अँड 289 हा 70चा स्क्वेअर आहे. ओके, सो इथे येणार आहे 17 सेंटीमीटर. लेंथ ए बी 17 सेंटीमीटर. दिस इज द वन साइड ऑफ द रोम्बस. सो इथे राईट करायचं आहे ए बी इज इक्वल टू 17 सेंटीमीटर इज द वन साइड ऑफ अ रोम्बस. आपल्याला रोम्बसची वन साइड आता मिळालेली आहे. सो आपण त्या वन साइडच्या अकॉर्डिंग रोम्बसची पेरिमीटर फाइंड करू शकतो. देअरफॉर पेरिमीटर ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साइड. रोम्बसला किती साइड असतात? 4 साइड आहे. वन साइड आपल्याला माहिती आहे म्हणून 4 मल्टिप्लाय साइड. इथे 4 मल्टिप्लाय साइड किती मिळालेली आहे? 17 सेंटीमीटर. सो 17 4 आर 68 सेंटीमीटर. सो इथे राईट केलेलं आहे पेरिमीटर ऑफ अ गिव्हन रोम्बस इज 68 सेंटीमीटर. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो. जर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.